अपाच जनसमुदाय आपण पाहताय या समुदायाच्या माध्यमातून आता प्रस्थान चाललेलं आहे आणि तो संध्याकाळ आज मुक्कामी टाकर या ठिकाणी झालेलं आहे. तर आपल्या या नाथ संप्रदायाची परंपरा फार मोठे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार नानदे वासार सुजविली अशी थोर परंपरा आहे. जवळ ह्या दिंडीची परंपरा 250 ते 300 वर्षांची परंपरा आहे. यात अनेक महात्म्याने आतापर्यंत दिंडी चालक म्हणून दिंडी प्रमुख म्हणून या दिंडी चालवलेले अनेक समाज जवळजवळ 5000 समाज यामध्ये समाविष्ट आहे. अनेक म्हणजे आणि त्याचप्रमाणे सर्व दिंडीचं व्यवस्थापन हे मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट करतं आणि दिंडीचं नियोजन हे मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा समिती यांच्या वतीने केलं जातं. असे भाविक पंढरपूर पर्यंत दर मजल करत वारीचा आनंद घेत नामस्मरण करत दशमीला 5 जुलै रोजी पंढरपूर या क्षेत्री पालखी पोच होते. मच्छिंद्रनाथ मठामध्ये पालखीचा पौर्णिमेपर्यंत मुक्काम असतो. त्या कालावधीत त्यामध्ये हरिपाठ कीर्तन प्रवचन नित्यनेम करत आणि पौर्णिमेला गोपाळपूर येथे कालाहून सोहळ्याची सांगता होते आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. असा हा सोहळा भागातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सोहळा आहे की आतापर्यंत याची परंपरा फार जुनी आहे आणि त्या परंपरेनुसार अनेक लोक यातून अनेक दिंड्या जवळ 40 ते 45 गावच्या दिंड्या यामध्ये सहभागी होतात आणि आपला आनंद घेतात. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद याप्रमाणे कोणी यामध्ये मोठा नाही कोणी लहान नाही सर्वांना समोर घेऊन सगळ्यांचा नाच महाराज सांभाळ करतात आणि पंढरपूरपर्यंत कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता हा प्रवास सुखकर होतो. रामकृष्ण हरी.